आपण एकीकडे केश शहरामध्ये सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी हा मार्च सुरुवात करत आहोत. भवानी चौक ते तहसील कार्यालयापर्यंत आम्ही जात आहोत. आम्ही केश शहरातील नागरिकांना विनंती केलेली आहे, आज तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी कोणती असंख्य लोकांनी केलेली नाही, मोजकेच लोक त्यामध्ये सहभागी, म्हणून आज या ठिकाणी या रॅलीमध्ये मला चिड येत नाही, हा माझा गुन्हा मला वाटत आली पाहिजे, मी याविरुद्ध पेटून उठलं पाहिजे. आपण तरुण आहोत, आपण या देशाचे महत्वपूर्ण घटक आहोत, म्हणून आमची आम्हा सगळ्यांना विनंती आहे, आजूबाजून बघू नका बंधू. आपण एरवी अनेक ठिकाणी आपला वेळ अमूल्य वाया घालवतो, ते महत्वाची गोष्ट आहे. आपण इथून तहसीलदारांपर्यंत जाणार आहोत. आताच आपल्याला आवाहन केल्याप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण जिवंत असल्याचं जरा काहीतरी सिद्ध करा, कारण या देशामध्ये विरोधच होऊ शकत नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि ते तुमच्यामुळे झालंय. साईडला उभा राहून बघणं, अरे तुमची बी मुलं बाळ आहेत, उद्या इथंच येणार आहेत, या पोलीस प्रशासनाची मुलं इथंच आहेत, इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची मुलं याचा बळी ठरणार आहेत. त्यांनी आज लांब उभा राहून बघू नये. आम्ही विनंती करतोय, हे आंदोलन, हे मार्च सोनम वांगचुक या महान अशा कार्यकर्त्यांना, ज्यांनी दिल्लीमध्ये आपलं जीवन डावावर लावलंय, त्यांना समर्थन देण्यासाठी आहे. या ठिकाणी आमच्या शारदाताई गुंड आलेले आहेत आणि विशेष म्हणजे आडतचे एक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही अकुसकर असतील, आमचे साबळे सर असतील, हे कायमचे समाजाला वाहून घेतलेले कार्यकर्ते आणि आमच्या ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्यांचे सासरे मी म्हणेन एक या महाराष्ट्राचे आणि या खास करून मराठवाड्याचे स्वातंत्र्य सेनानी होऊन गेले आणि त्यांच्या सुनबाई शारदाताई गुंड पाटील याही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही फक्त आता या ठिकाणी जाणार आहोत. आम्हाला संख्या महत्वाची नाही मित्रांनो, आम्हाला आवाज महत्वाचा आहे. आम्ही एक केसचा आवाज आमचा फक्त महाराष्ट्र आणि देशाच्या सरकारपर्यंत गेला पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. केसच्या नागरिकांचं प्रतिनिधित्व हा मार्च आहे, म्हणून आम्ही विनंती करतोय की आपण संख्येने सहभागी व्हा. कुणाचा सहभाग इथं काही आम्हाला देखावा नाही करायचा, आम्हाला फक्त प्रातिनिधिक आहे. केज आणि बीडचा आवाज या राज्य आणि केंद्र शासनाकडे जावा एवढी इच्छा आहे. एकदा जोरात घोषणा देऊया, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. इनक्लाब इनक्लाब इनक्लाब, हम सब हम सब हम सब. सोनम वांगचुक आगे बढ़ो, सोनम वांगचुक आगे बढ़ो, सोनम वांगचुक आगे बढ़ो. आपण आता निघत आहोत. या ठिकाणी आम्ही पुन्हा विनंती करतो, केश इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. भारत माता की जय, भारत माता की जय. सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 भारत माता की जय. आम्ही केश शहर आणि तालुक्यातील युवक आणि नागरिकांना आवाहन करतो, फक्त बघू नका, ही वेळ तुमच्या घरात सुद्धा येऊ शकते. आज 88 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शैक्षणिक प्रश्न गंभीर बनलेले आहेत. शासनाचा भ्रम झालाय. आमच्या विरोधात आवाज कुणी उठवू शकत नाही. तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल, आवाज करावा लागेल. असं जर बघत बसलात तर तुमच्या मुलांचं, तुमच्या नातवांचं भविष्य अंधकारमय आहे, लक्षात ठेवा. म्हणून आम्ही आवाहन करत आहोत, चला यामध्ये सहभागी व्हा. सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 भारत माता की जय, भारत माता की जय. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. आम्ही पुन्हा आवाहन करत आहोत या जनतेला, फक्त बघू नका, बघ्याचा आवाज नाहीये. आम्ही माणसं मोजत नाहीयेत, आम्हाला आवाज पाहिजे. या केस तालुक्याचा आवाज पाहिजे, केस शहराचा आवाज पाहिजे, जो राज्य आणि केंद्र शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही जिवंत आहोत,
याचा पुरावा अरे एका शिक्षण मंत्र्याचा आम्ही राजीनामा मागतोय, साधं ते डोकावरही पाहत नाहीत आणि आमच्या विद्यार्थ्यांवरती हल्ले केले जात आहेत, त्यांना प्रचंड हाणमार केली जात आहे, त्यांना अटक करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आम्हाला घ्यायचा आहे, तो त्यांनी द्यावा लागेल. त्यांनी नैतिकदृष्ट्या या पेपर फुटीला कारणीभूत म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची जाहीर मागणी आहे. सोनम वांगचुक म्हणजे राज्याचं नव्हे तर देशाचं नेतृत्व आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोठं काम आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, संशोधकाची भूमिका अत्यंत त्यांची महत्वाची आहे. आणि म्हणून आमचं मागणं आहे की आता धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय मंत्री आहेत, शिक्षण मंत्री, त्यांनी या सगळ्या गोष्टीला जबाबदार म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा. आहोत. केंद्र शासनाला प्रश्न विचारणार आहोत की आपण या मंत्र्याचा राजीनामा का घेत नाही. म्हणून हा मार्च या ठिकाणी केस तहसीलवर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी जात आहे. भारत माता की जय, भारत माता की जय. हम सब इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सोनम वांगचुक संसदेमधून गपचुपल्या गपचूप बाहेर निघून जात आहेत आणि आम्ही फक्त सोशल मीडियावरती आम्ही घरात बसून फक्त आपण बघत असू, बोलत असू तर ते जमणार नाही. बंधू, आपल्याला रस्त्यावर यावं लागेल. सर आता म्हणल्याप्रमाणे माणसं किती ते महत्वाचे नाहीत, मात्र लढण्यासाठी माणसं मुठभर जरी असली तरी नक्की सरकारला त्याचा विचार करावा लागेल. सरकार काय करत आहे? विद्यार्थ्यांवरती प्रचंड असणारा अन्याय करत आहे आणि आम्ही न्याय मागतोय. बंधूंनो, केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आमचा पाठिंबा सोनम वांगचुक यांना आहे. आजूबाजूला उभी असलेली सगळी मंडळी फक्त बघतायत, त्यांना असं वाटतं आपल्याला काही घेणं देणं नाही. मात्र आज एका घराला आग लागलेली आहे, उद्या त्या आगीमुळे दुसरी घरं पेटणार आहेत. म्हणून तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की या मोर्चामध्ये सहभागी व्हा आणि सोनम वांगचुक यांना समर्थन देऊया. विद्यार्थ्यांचं जे काही विद्यार्थ्यांवरती हल्ले होत आहेत ते थांबले पाहिजेत आणि या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आमची अशी घोषणा, आमची अशी मागणी आहे. म्हणून आपण सगळेजण पुढे पुढे जात आहोत. भारत माता की, भारत माता की. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा. इन्क्लाब, इन्क्लाब. या ठिकाणी मी आपण विनंती करतो, दिल्लीमध्ये होत असलेलं आंदोलन, भावांनो, आपल्या लेकरांसाठी दिल्लीमध्ये जाऊन आपली युवा पिढी त्या ठिकाणी लढतीये, काट्या लाट्या खातीये. कारण तुम्हाला बघायची फक्त सवय लागली. लांबून फक्त बघून एखादा मुर्दा जसा बघतो, फक्त तुम्हाला माणसं बनायचं, जीवन चालतात बोलतात म्हणून. तुमच्यात ऊर्जा आहे का? अन्याय याच्यावर प्रश्न विचारायची हिंमत आहे का? तुमच्या मुलांचे, नातवांचे भविष्य उद्ध्वस्त झाले तरी आज फक्त बघायची भूमिका घेतात. लक्षात ठेवा, परिस्थिती गंभीर आहे. म्हणून हा मार्च केस तहसील कार्यालयावर निवेदन देण्यासाठी जात आहे. आम्ही विनंती करतो, माणसं किती ते महत्वाची नसतात, मात्र आवाज महत्वाचा आहे. हा आवाज या ठिकाणी, हा केस तालुक्यातील आवाज, आम्ही आपल्या केसचा आवाज म्हणून या ठिकाणी केस तहसीलला निवेदन देण्यासाठी जात आहोत. विनंती करतोय आम्ही पुन्हा एकदा याच्यामध्ये सहभागी व्हा. भारत माता की, भारत माता की. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. सोनम वांगचुक आगे बढ़ो, 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 सोनम वांगचुक आगे बढ़ो. भारत माता की, भारत माता की. हम सब, हम सब, हम सब. आम्ही पुन्हा एकदा केस शहर आणि तालुक्यातील जनतेला आवाहन करतोय, हा मार्च सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी, केस तहसीलला निवेदन देण्यासाठी जातोय. आपल्याला आम्ही विनंती करतोय, आपण या मार्च शिक्षण नहीं बिकेगा, जनता नहीं झुकेगी. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. भारत माता की. अरे भारत काय, अरे भारत काय. म्हणून राहून त्यांना पाठिंबा देण्याचं काम आपलं आहे. बांधवांनो, कळकळीची विनंती आहे, मुर्द्यांना कधी जागा करता येत नाही, मुर्द्यांना कधीच जागा करता येत नाही. बांधवांनो,
आणि तुम्ही जर झोपेचं सोंग घेत असाल तर तरी तुम्हाला जागा करता येत नाहीत. पण तुम्ही झोपलेले, आमचा प्रयत्न आहे तुम्हाला जागा करायचा. तुम्ही सोंग घेतलेला नाही, फक्त झोपलेले. बांधवांना जागा व्हा, कारण की ही सिस्टीम सर्वसामान्य लोकांना जगू देणार नाही, सर्वसामान्य लोकांना शिकू देणार नाही, सर्वसामान्य लोकांना रोजगार देणार नाही. आज या सिस्टीम मुळे असंख्य माझे सुशिक्षित मित्र बेरोजगार आहेत. त्याच्यामुळं आज जर आपण जागृत नाही झालो तर निश्चित आपलं भविष्य अंधार म्हणाय. काल त्या इंग्रजांच्या अवलादीनं ज्या मंत्रीपदावर बसलेल्या लोकांनी आपल्या भारतीय ही इंग्रजांची अवलाद आहे, या भारतीय बांधवांवर युवांवर माझा अत्याचार केलाय. इंग्रजांनी ज्या पद्धतीनं भारतीयांवर अत्याचार केला त्या पद्धतीनं अत्याचार केलाय. आणि जर तुम्हाला काही वाटत नसाल तर तुम्ही मुर्दे आहेत, तुम्ही जिवंत नाहीत, हे लक्षात घ्या. आज माझी सर्व बांधवांना विनंती आहे, भगिनींना विनंती आहे, युवांना विनंती आहे की आपण थोडं तरी कुठंतरी मन जागृत करावं आणि हा जो अन्याय झालाय त्याच्या विरोधात उतरावं. कारण की वेळ पुन्हा पुन्हा येत नाही. आज युवा जागृत झालाय, उद्या तुमच्यामुळे युवा झोपला तर हा देश बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचं कारण तुम्ही मुर्दे असाल, तुम्ही झोपलेली सर्व जनता असाल. इन्क्लाब, इन्क्लाब, भारत माता की, भारत माता की. तुमच्या मुलांचं भविष्य, तुमच्या नातवांचं भविष्य लक्षात घ्या. आज गप्प बसलात तर कायमचं गप्प बसाल. पुन्हा तुमच्यासाठी कोणीच येणार नाही. शासनाचा समाज झालाय, आमच्या विरुद्ध कोणी बोलू शकत नाही. आपल्याला हे खोटं ठरवायचं आहे आणि साधा फक्त एक राजीनामा शासन देत नाही. 88 मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांचं काय? ज्यांच्या घरची मुलं गेली त्यांना विचारा काय झालं ते. आणि म्हणून या ठिकाणी आपण आज तहसील आणि तालुक्यातील जनतेला गप्प बसलात तर कायमच्या गप्प बसलात. अरे दररोजचं जीवन तर तुमचं चाललंय मेल्यासारखं. फक्त तुम्हाला माणूस काय म्हणायचं, फक्त चालतात बोलतात म्हणून. ज्याला अन्यायाची चीड नाहीये ती माणसं असू शकत नाहीयेत. ज्यांना अन्याय सहन करण्याची सवय ते माणसं असू शकत नाहीयेत. कारण उद्या तुमच्या घरातल्यावर कोणी अन्याय केला तर तुम्ही रस्त्यावर याल. म्हणून आम्ही आवाहन करतो आपल्याला, चला आवाज उचलण्यासाठी या. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय. सोनम वांगचुक आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. 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 भारत माता की जय, भारत माता की जय. शिक्षण मंत्र्याचा राजीनामा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. शासन मागतंय काय हे आंदोलन? फक्त एक राजीनामा. एक काळ होता जेव्हा निवेदन दिलं तर सगळं प्रशासन हादरून जात होतं. आज लोकांचे जीव चालले तरी प्रशासन झोपलेलं आहे. त्याला जागा करण्यामधल्या लोकांची सुद्धा ही मागणी या ठिकाणी शारदात आहे. मार्चच्या संदर्भात आपल्या मीडियाच्या माध्यमातून मला एक गोष्ट सांगायची केजवाच्यांना आणि तालुक्यातील सर्व लोकांना. आजचा हा मार्च परवा डॉक्टर हनुमंत सौदागर यांनी कल्पना दिली की सर आपल्या केजमधून हा आवाज गेला पाहिजे. माणसं किती तर आम्ही मोजत नाही तसे, पण गेला पाहिजे. आणि म्हणून हा मार्च आज आयोजित केला होता. मी इथं उपस्थित असलेला आहे आणि जे कोणी ऐकतात त्यांना सांगू इच्छितो, एखादं जेव्हा चांगलं आंदोलन असतं किमान त्यासाठी आवाज दिल्या दिल्या जागेवर पोहोचा. कारण आयोजकाला एखादा चांगला आवाज देण्यासाठी सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो. आज आम्ही 2-4 लोक अकुसकरच्या या खास कार्यकर्त्यांनी इथं वेळेला या ठिकाणी उपस्थिती देऊन या मार्च मध्ये सहभागी होऊन आत्मबल वाढवलं आयोजकांचा, त्यांचा विशेष उल्लेख करतो आणि गौरव करतो. आम्हाला एवढंच सांगायचं, यापुढे इथं बी उपस्थित असलेल्या सगळ्यांना विनंती आहे, जी वेळ दिलेली आहे काही आपलं काम असू द्या, जर आपल्याला वाटत असेल की आंदोलन समाजाचं खूप महत्वाचं आहे, आपण सर्वांनी तिथं वेळेवर जाणं आणि ते आंदोलन यशस्वी करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य. म्हणून एक आवाहन करतो, यापुढे जी जी आंदोलन या केजच्या
या केस तालुक्याच्या आणि समाजाच्या हिताचे असतील, त्यावेळी आपण सर्वांनी, ज्या कोणी आयोजक असू द्या, आयोजक कोणी असू द्या, पण ते खात्री असेल की ते आंदोलन आमच्या उपयोगाचं आहे, त्यावेळी संघटन कोणी बी असो, आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो. आणि यानंतर मी डॉक्टर हनुमंत सौदागर यांना विनंती करतो की समारोप करावा. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय. शिक्षण नहीं बिकेगा, जनता नहीं झुकेगी. शिक्षण नहीं बिकेगा, जनता नहीं झुकेगी. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय. अरे भारत काय, अरे भारत. साहेब 2 शब्द बोलतील आपल्या या याच्यावर. माहिती